नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण युनिट 3 असाइनमेंट प्रॉब्लेम यामधला लेक्चर 4 आहे. बघा, क्लास SY BSc सेमिस्टर 3 सब्जेक्टचं नाव आहे आपल्याकडे मायनर MT 214 लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, प्रिपेअर्ड बाय प्रोफेसर अच्युत चव्हाण, युनिव्हर्सिटी KBC NMU जळगाव. बघा, आपल्याकडे थर्ड टॉपिक्स आहे असाइनमेंट प्रॉब्लेम. यामधला आपण 3 टॉपिक पाहिलेले आहेत, 3 लेक्चर पाहिलेले आहेत. आज आपला आहे चौथा लेक्चर. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे काय, अनबॅलन्स सोल्युशन. पहिल्या टॉपिक मध्ये पाहिलं होतं आपण हंगरियन मेथड्स, दुसऱ्या लेक्चर मध्ये पाहिलं आपण अल्टरनेट सोल्युशन, तिसऱ्यामध्ये पाहिलं आपण मॅक्सिमायझेशन ऑफ एपी, आणि आपला चौथा पाहायचा आता अनबॅलन्स एपी. पुढच्या लेक्चर आपला लास्ट असेल रेस्ट्रिक्टेड एपी. यानंतर आपला युनिट 3 हा एंड होईल. ठीक आहे, चला तर पाहूया आता आपण काय अनबॅलन्स एपी. आता अनबॅलन्स एपी काय राहतो तुमच्याकडे, आपण पाहिलंय बॅलन्स म्हणजे काय की तुमच्याकडे नंबर ऑफ ऍक्टिव्हिटी इक्वल टू काय असतो तुमच्याकडे नंबर ऑफ रिसोर्सेस. ओके, म्हणजे काय, जी तुमच्याकडे मॅट्रिक्स बनणार आहे ती कशी बनणार आहे, नंबर ऑफ रो इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. जर इक्वल असेल नंबर ऑफ रो आणि कॉलम तर आपण त्याला काय म्हणतो, बॅलन्स एपी. आता आपल्याकडे अनबॅलन्स एपी असेल म्हणजे नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम जर इक्वल नसेल तर त्याला आपण म्हणतो अनबॅलन्स एपी. आपण बॅलन्स एपी असेल म्हणजे असाइनमेंट प्रॉब्लेम असेल तर आपण सॉल्व्ह कसं करायचं हंगरियन मेथडनी, याचे भरपूर एक्झाम्पल पाहिलेत. आता आपण अनबॅलन्स पाहूया. चला तर या डेफिनेशन मध्ये बघा, असाइनमेंट प्रॉब्लेम इज सेड टू बी अनबॅलन्स व्हेन द नंबर ऑफ रो इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. ही पहिलं काम झालं आपल्याकडे अनबॅलन्स. इन सच केसेस वी इंट्रोड्यूस डमी. जर असं असेल आणि आपल्याला जर हे अनबॅलन्स असाइनमेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर आपल्याला एक डमी रो किंवा डमी कॉलम घ्यावा लागतो, आणि डमी रो आणि डमी कॉलम घेतल्यानंतर त्याची व्हॅल्यू घ्यायची झिरो कॉस्ट. काय घ्यायची, झिरो कॉस्ट. असं असेल देन आपल्याला काय बनवायचंय, टू मेक कॉस्ट मॅट्रिक्स स्क्वेअर मॅट्रिक्स बनवायचं आहे. सपोज तुमच्याकडे असेल काय 4 रो आणि 3 कॉलम, तर किती तुमच्याकडे 4 रो आहे 3 कॉलम आहे, मग कॉलम आपल्याला 4 बनवायचं तर एक डमी कॉलम तयार करायचा जो की 0 असेल, किंवा तुमच्याकडे 3 रो आहे आणि 4 कॉलम असेल तर आपल्याला एक डमी रो एक्स्ट्रा बनवावा लागेल जो की काय असेल आपल्याला इक्वल होऊन जाईल. ठीक आहे, त्याला आपण आता सॉल्व्ह करणार आहे हंगरियन मेथडने. चला तर आपण आता एक्झाम्पल पाहूया. बघा, हा पहिला एक्झाम्पल आहे तुमच्याकडे काय, युजिंग द हंगरियन मेथड सॉल्व्ह द फॉलोइंग असाइनमेंट प्रॉब्लेम फॉर मिनिमायझेशन. आता पहिलं बघा, आपल्याकडे तुमच्याकडे रो किती आहे, बघा हा पहिला रो, हा दुसरा रो, हा तिसरा रो, आणि हा तुमच्याकडं चौथा रो. म्हणजे रो किती आले तुमच्याकडं, 4 रो आले. ओके, आता या कॉलम मध्ये 1 कॉलम, 2 कॉलम आणि 3 कॉलम. कॉलम किती आहे तुमच्याकडं, 3 कॉलम. आता बघा, नंबर ऑफ रो इज नॉट इक्वल टू कॉलम आला, रो इज नॉट इक्वल टू कॉलम. बघा, नंबर ऑफ कॉलम, तर हा अनबॅलन्स क्वेश्चन आहे. तर अनबॅलन्स आहे तर बॅलन्स करण्यासाठी तुमच्याकडे 4 रो आहे आणि 3 कॉलम, तर मग आपल्याकडे इक्वल करायचं तर तुम्हाला काय करावं लागेल, एक कॉलम वाढवावं लागेल, एक डमी कॉलम आपल्याला घ्यावं लागेल. तर पुढे बघा, इथं तुमचा जो क्वेश्चन आहे नंबर ऑफ वर्कर्स, क्वेश्चन मध्ये बघा 3 जॉब आहे आणि 4 वर्कर्स आहे. बघा, नंबर ऑफ वर्कर इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ जॉब, देअरफॉर द गिवन एपी इज अनबॅलन्स. अनबॅलन्स असल्यामुळे जर याला बॅलन्स करायचं असेल, टू मेक इट बॅलन्स, तर आपल्याला एक डमी कॉलम काय करावं लागेल, ऍड करावं लागेल. ऍड डमी कॉलम विथ अ कॉस्ट 0. त्याची कॉस्ट किती असते, 0 असते. बघा, ऍज इट इज आपण क्वेश्चन लिहून घेतला. बघा, पूर्ण क्वेश्चन लिहिला. आपल्याला एका कॉलमची गरज होती म्हणून मी एक डमी कॉलम, बघा इथं डमी कॉलम ऍड केला, त्याची व्हॅल्यू किती असते, 0 0. आता तुमच्याकडे बघा नंबर ऑफ रो आणि नंबर ऑफ कॉलम किती झाले, इक्वल झाले, कारण 4 रो, 1 2 3 आणि 4. बघा, 4 रो आले आणि कॉलम किती तुमच्याकडे, फर्स्ट कॉलम, सेकंड, थर्ड आणि हा फोर्थ कॉलम. एक कॉलम ऍड केलाय आपण. बघा, हा झाला आता बॅलन्स असाइनमेंट प्रॉब्लेम. आता जर हा बॅलन्स झाला तर आपण बघा, बॅलन्स आपल्याकडे सॉल्व्ह केले आपण भरपूर एक्झाम्पल, पहिले 3 व्हिडिओ जे आहेत ते हंगरियन मेथडने आपण सॉल्व्ह करतो. तर बॅलन्स असेल तर पहिलं काम काय असतो तुमच्याकडे की आपण काय करतो, रो रिडक्शन करतो. तर पहिलं बघा, आपल्याकडे हे बॅलन्स झालं. तर बॅलन्स झाल्यानंतर तुम्हाला रो रिडक्शन करायचंय. तर रो रिडक्शन मध्ये तुमच्याकडे प्रत्येक रो मधून, आता रो रिडक्शन मधून काय करायचं, आपल्याकडे पहिल्या रो मध्ये सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू कोण आहे, 0. जर मी -0 करा इच अँड एव्हरी एलिमेंट मधून, इथून 0 मायनस केला, इथून 0 मायनस, इथून 0 0, काही फरक पडतो का, नाही. परत तुमच्याकडे दुसऱ्या
रो मध्ये पण सगळ्यात मिनिमम व्हॅल्यू 0 आहे, याच्यामध्ये पण 0 आहे. त्याच्यामुळे बघा ज्यावेळेस तुमच्याकडे प्रत्येक कॉलम मध्ये हा मिनिमम 0 0 असेल तर आपल्याला रो रिडक्शन मध्ये काही फरक पडतो का? नाही पडत. म्हणून तुमच्याकडे फाइंड आउट द मिनिमम एलिमेंट ऑफ ईच रो अँड सबट्रॅक्ट इट फ्रॉम एव्हरी एलिमेंट ऑफ दॅट. त्याच्यामुळे या क्वेश्चन मध्ये काही फरक पडला नाही, आपण रो रिडक्शन केलाय. बघा नो चेंज मिनिमम इन ईच रो इज 0 ड्यू टू डमी. डमी मुळे काय झालं तुमच्याकडे, याच्यामध्ये काही चेंज झालं नाही. आता आपल्याला दुसरं काम काय आहे, कॉलम रिडक्शन. आता या कॉलम रिडक्शन म्हणजे काय, तुमच्याकडे बघा पहिला कॉलम आहे हा, ओके. पहिला कॉलम मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे, 9. मग कॉलम रिडक्शन म्हणजे काय की तुमच्याकडे जो सगळ्यात छोटी व्हॅल्यू असते कॉलम मध्ये तर ती व्हॅल्यू सगळ्यामधून मायनस करायची. बघा 9 मधून 9, 8 मधून सॉरी आपल्याकडं 8 सगळ्यात छोटी व्हॅल्यू आहे, सॉरी. तर बघा 9 मधून 8 मायनस, 8 मधून 8 मायनस, 20 मधून 8 मायनस आणि 28 मधून मायनस. मग केल्यानंतर बघा पहिला काय आला तुमच्याकडे, बघा 9 मधून 8 गेला 1, 0, 12 आणि 13 आला. परत दुसऱ्या कॉलम मध्ये या, दुसऱ्या कॉलम मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे, 12. तर सगळ्यामधून 12 मायनस करा, 13 12, इथून 12 आणि इथून पण 12. बघा मायनस केल्यानंतर तुमच्याकडे काय आला, 0 1 0 3 आलं. परत सिमिलरली जॉब 3 म्हणजे थर्ड कॉलम मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे, 11. सगळ्यामधून 11 मायनस करा, तुमच्याकडे आन्सर आला. आणि डमीचं तर काय 0च आहे, त्याच्यामुळे काही फरक पडत नाही. बघा कॉलम रिडक्शन आल्यानंतर आपल्याकडे एक काम काय राहतं बघा, कॉलम रिडक्शन केल्यानंतर प्रत्येक क्वेश्चन मध्ये आपली प्रोसेस कशी आहे, पहिले बॅलन्स करणे, दुसरं तुमच्याकडे काय रो रिडक्शन, आणि तिसरी प्रोसेस काय असते, कॉलम रिडक्शन. कॉलम रिडक्शन केल्यानंतर तुम्हाला एक काम करावं लागतं, काय कव्हर्स ऑल झिरोज विथ मिनिमम नंबर्स. कमीत कमी लाईन ड्रॉ करून तुम्हाला सगळे झिरो आपल्याला काय करायचे, कव्हर करायचे. मग ते कसे करणार बघूया आपण इथं. तर कसं करणार बघा, आपण पहिलं चेक करणार की आपल्या रो मध्ये किती झिरो आहेत. इथं 3 झिरो आहेत, इथं तुम्हाला किती झिरो आहे, 2 झिरो आहे, इथं किती आहे, 2 झिरो आहे, इथं किती फक्त आपल्याकडे एकच झिरो आहे. आता रो वाईज झाला आपल्याकडे किती झिरो आहे. आता कॉलम वाईज या कॉलम वाईज एकच झिरो आहे, या कॉलम मध्ये 2 झिरो आहे, या कॉलम मध्ये एकच झिरो आहे आणि इथं किती आहे, 4. तर पहिलं काम बघा आपल्याकडं मॅक्सिमम झिरो किती आहे तुमच्याकडे, पहिलं 4. बघा 4 वाले पहिलं मी कव्हर केले. त्याच्यानंतर 4 नंतर अजून कुठं आहे का 4 वाले, नाही. आता बघा तुमच्याकडे 3 कुठं आहे तुमच्याकडे, इथं बघा 3, इथं 3 आहे. बघा पहिल्या याच्यामध्ये 3 कव्हर केलं मी, इथं हे 4 वाले. अजून बघा कुठं तुमच्याकडे आहे, बघा झिरोच कुठं आहे, अजून किती बाकी झिरो राहिले कव्हर व्हायचे. तर अजून बाकी कोणते कोणते राहिले बघा, इथं तुमच्याकडे हा एक झिरो कव्हर करायचं राहिलाय आणि हा एक झिरो राहिलाय. मग मी काय करणार, इथं बघा ही एक लाईन केली आणि एक दुसरी लाईन केली. तुम्ही कॉलम वाईज पण जाऊ शकता, एकच मिनिंग आहे. आता बघा तुमच्याकडे किती लाईन ड्रॉ झाल्या, आपल्याकडे 1 2 3 4 आणि मॅट्रिक्सची ऑर्डर पण किती आहे, 4. तर जे चेक ऑप्टिमिलिटी चेक करायचं आपल्याला, तर तुमच्याकडे वी कव्हर ऑल झिरोज विथ द मिनिमम नंबर ऑफ लाईन. किती नंबर ऑफ लाईन आले आपल्याकडे, 4. आणि तुमच्याकडे मॅट्रिक्सची पण ऑर्डर किती आहे, 4. जर असं असेल तर तुमच्याकडे तिथं सोल्युशन भेटून जातो, त्याला म्हणतो आपण ऑप्टिमल सोल्युशन. जर तुमच्याकडे मिनिमम नंबर ऑफ लाईन आणि ऑर्डर जर इक्वल नसता तर तुम्हाला परत सॉल्व्ह करावं लागलं असतं ते अनकव्हर एलिमेंट. आपण पुढे पाहूया एखादा एक्झाम्पल असेल तर. तर इथं तर तुमचं डायरेक्ट आलं काय की मिनिमम नंबर ऑफ लाईन कुणाच्या इक्वल आली, नंबर ऑफ ऑर्डरची आली, तर याला ऑप्टिमल सोल्युशन आहे. आता ऑप्टिमल सोल्युशन असेल तर आपल्याला ऑप्टिमल सोल्युशन काढायचं. तर ऑप्टिमल सोल्युशन कसं करणार आपण, आता जो आपण नंबर ऑफ लाईन मिनिमम लाईन काढलेला आहे त्याच्यामध्ये झिरो कुठं कुठं आहे, पहिलं झिरो मानून घेऊया. बघा बाकीचे कोणतेच एलिमेंट नाही, जिथं झिरो दिसतो ते एलिमेंट घेणार आपण. बघा झिरो, इथं झिरो आहे, इथं झिरो, झिरो झिरो, जिथं जिथं झिरो आहे ते आपण झिरो घेऊया खाली. बघा आला का हा मॅट्रिक्स. बघा आपल्याला ऑप्टिमल सोल्युशन काढायचंय 0 0. बघा कोणाला कोणतं काम द्यायचंय की वर्कर फर्स्टला कोणतं जॉब द्यायचंय, वर्कर 2 ला कोणतं जॉब द्यायचंय, वर्कर 3 ला कोणतं जॉब द्यायचंय आणि वर्कर 4 ला कोणतं जॉब द्यायचंय. तर बघा देऊया आपण. आता मला सिलेक्ट करायचंय. बघा जर बघा चॉईसेस, आता मी वर्कर फर्स्ट घेतला, वर्कर फर्स्ट साठी बघा त्याला किती चॉईसेस आहे तुम्हाला, डमीचं जाऊ द्या सध्या, की बघा जॉब 2 आणि जॉब 3 दोन चॉईसेस आहे. सपोज मी जर जॉब 2 घेतला असता तर त्याच्या पुढचे सगळे काय झाले असते, आता रिमूव्ह. बघा रिमूव्ह, त्याच्या बघा खालचे बी काय झाले असते, रिमूव्ह. जर मी खालचा रिमूव्ह केला, आपण ज्यावेळेस सिलेक्ट करतो बघा इथं जर वर्कर फर्स्टला मी जर जॉब फर्स्ट दिला तर त्याच्या समोरचे पण सगळे डिलीट होतात, त्याच्या खालचे. मग या वर्कर 3 ला काहीच राहत नाही. बघा वर्कर 3 ला काही काम राहतो का, नाही राहत. मग त्याला डमीज द्यावा लागतो. वर्कर 4 ला पण डमीज द्यावा लागतो. मग 2 याला डमीज जातो बघा इथं, कारण की हा गेल्यानंतर वर्कर 3 ला एक डमी राहतो
आणि वर्क 4 ला पण काय राहतो, एक डमी राहतो. मग त्यामुळे आपण काय करणार आहे आता, की तुमच्याकडे आपण जो घेतलेला जॉब 2 तो जॉब 2 नाही घेणार. आता आपण कोणता घेणार आहे, आता जॉब 3. बघा वर्क फर्स्ट साठी मी जर जॉब फर्स्ट 3 घेतला, जॉब 3 घेतला, तर बघा त्याच्या समोरचा डिलीट झाला, त्याच्या नंतरचा डिलीट. बघा त्याच्या रोचं डिलीट पूर्ण करायचं आणि त्याच्या कॉलमचं डिलीट करायचं, झालं डिलीट. आता या तुमच्याकडे वर्क 2 साठी, बघा वर्क 2 साठी तुम्हाला काय घ्यावं लागेल, जॉब 1. वर्क 2 साठी तुम्ही काय घेतला बघा, एक जॉब 1 पॉसिबिलिटी आहे, एक डमी आहे. सध्या आपल्याकडे आहे, तर आपण कोणता घेणार, जॉब फर्स्ट. बघा जॉब फर्स्ट घेतला. जॉब फर्स्ट घेतल्यानंतर बघा मी स्क्वेअर करतो, तर तुमच्याकडे हा डमी गेला, त्याच्या खाली आहे का काही नाही. परत सेम वर्क 3 साठी पण आहे चान्स, काय तुमच्याकडे वर्क 3 साठी कोण आहे तुमच्याकडे, इथं कोण पॉसिबल आहे बघा, इथं जॉब 2 दिल्यानंतर त्याचा समोरचा गेला, त्याच्या खालचा गेला. ओके, आता राहिला आपल्याकडे वर्क 4 साठी डमी. बघा वर्क 4 साठी डमी झाला. बघा इथं वर्क फर्स्ट साठी तुमच्याकडे जॉब 3 घेतला, वर्क 2 साठी जॉब फर्स्ट घेतला, वर्क 3 साठी आपण जॉब 2 घेतला. यांची मिनिमल कॉस्ट जी आहे बघा, वर्कर फर्स्ट साठी जॉब 3 ची व्हॅल्यू आहे 11, याची वर्कर 2 साठी जॉब 1 साठी व्हॅल्यू आहे 8, वर्कर 3 साठी जॉब साठी व्हॅल्यू आहे 12, आणि या टोटलचं मिळून तुमच्याकडे मिनिमम व्हॅल्यू येते 31 येते. अशा पद्धतीने आपण याला पहिलं अनबॅलन्स असेल तर त्याला बॅलन्स करून आपण जो असाइनमेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो हंगेरियन मेथडनी, सेम तसंच सॉल्व्ह करायचं आहे. चला तर पाहूया आता आपण दुसरा एक्झाम्पल. बघा दुसरा एक्झाम्पल पण सेम आहे. तुमच्याकडे एक कंपनी आहे, 3 एम्प्लॉईज आहेत तुमच्याकडे, 3 एम्प्लॉईज आणि वर्क 4 वर्कर आहे. बघा वर्कर फर्स्ट, वर्कर बी, वर्कर सी, 3 एम्प्लॉईज आहे अँड नीड्स टू असाइन देम 4 डिफरंट टास्क. त्यांना 4 टास्क दिले, टास्क 1, टास्क 2, टास्क 3 आणि टास्क 4. 3 वर्कर आहे आणि 4 टास्क आहे. ठीक आहे. Each worker can perform any task but only 1 task per worker. बघा तुम्हाला काय करायचं, आपल्याला हे टास्क द्यायचंय, पण एका वर्करला एकच टास्क द्यायचा आहे. तर तुमचं मिनिमम टास्क कसं तयार होतील, म्हणजे टास्क पर वर्कर, नॉट ऑल टास्क मे बी असाइन इफ देर aren't enough worker. The goals is to minimize the total assignment cost. तर मिनिमाइज विचारलंय, आपण मॅक्सिमाइज विचारलं असतं तर आपण मॅक्सिमाइज पण काढला असतं. आपण मागचा व्हिडिओ पाहिलाय मॅक्सिमाइजचा. आता आपल्याला बघा मिनिमाइज सॉल्व्ह करायचा आहे. तर पहिली गोष्ट तुम्हाला बघा, हा जो क्वेश्चन आहे बॅलन्स दिसतो का, नाही का, कारण याच्याकडे 3 वर्कर आहे आणि 4 टास्क आहे. तर हा क्वेश्चन बॅलन्स मध्ये नाहीये, अनबॅलन्स आहे. तर याला पहिलं बॅलन्स करावं लागेल. बघा तुमच्याकडे किती रो आहेत, फर्स्ट रो, सेकंड रो आणि थर्ड रो. तुमच्याकडे 3 रो आहे, 3 रो, आणि कॉलम किती आहे बघा, कॉलम किती आहे, 1, 2, 3 आणि 4 कॉलम आहे. मग हे दोन्ही इक्वल नाही, नंबर ऑफ रो इज नॉट इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. द गिवन एक्झाम्पल आर अनबॅलन्स. मग अनबॅलन्स आहे बघा सोल्युशन मध्ये. तर नंबर ऑफ वर्कर किती आहे तुमच्याकडे, 3, आणि नंबर ऑफ टास्क किती आहे, 4. देअरफॉर द गिवन एपी इज अनबॅलन्स. आता अनबॅलन्स आहे तर बघा कमी कोण आहे तुमच्याकडे, रो कमी आहे. ओके, मग आपल्याला रो डमी घ्यावं लागेल एक रो. टू मेक इट्स बॅलन्स करण्यासाठी ऍड एक डमी रो. बघा काय करायचं आपल्याला, की तुमच्याकडं एक रो कमी होता, कारण 4 कॉलम आहे आणि रो 3च आहे. मग एक रो ची गरज आहे आपल्याला बरोबर करण्यासाठी. मग आपण एक डमी रो घेतला. डमी घेतली म्हणजे त्याची व्हॅल्यू किती असते, 0. डी बघा वर्कर डी घेतला आपण विथ कॉस्ट, त्याची किती असते, 0. चला डमी घेतला. बघा डमी घेतल्यानंतर तुमच्याकडे एक डमी वर्कर घेतला, त्याची व्हॅल्यू किती असते, 0, 0, 0, 0. आता आपल्याकडे हा क्वेश्चन कसा बनला, बॅलन्स बनला. झालं. आता हंगेरियन मेथडनी पहिली स्टेप असते तुमच्याकडे, की जर असाइनमेंट प्रॉब्लेम जर बॅलन्स झाला तर पहिलं काम असतं आपल्याकडे रो रिडक्शन. काय असतो, रो रिडक्शन. चला या क्वेश्चनचा आपण रो रिडक्शन घेऊया. बघा रो रिडक्शन घेत आहे. रो रिडक्शन कसं घेतो आपण, की बघा हा पहिला रो आहे, या पहिल्या रो मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे, बघा रो रिडक्शन मध्ये परत सांगतो काय, फाइंड आउट मिनिमम एलिमेंट ऑफ ईच रो अँड सबट्रॅक्ट फ्रॉम एव्हरी एलिमेंट ऑफ दॅट रो. म्हणजे काय, की पहिल्या रो मध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे, 2. तर सगळ्यामधून मायनस करायची किती, 2 करायचं. तर करा बघा, 9 - 2, 9 - 2, 2 - 2, 7 - 2 आणि 8 - 2. तर तुमच्याकडे आन्सर किती आला बघा. बघा पहिलं आपण कॅल्क्युलेशन करा, 7, 0, 5, 2, 5, 6. परत सेम तुमच्याकडे दुसऱ्या रो मध्ये या. बघा दुसऱ्या रो मध्ये आलो मी, सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोणती आहे, 3. मग सगळ्यामधून मायनस काय होणार, 3, 3, 3 आणि 3. याला म्हणतो आपण रो रिडक्शन. R2 मधून काय मायनस करायचं, 3. परत तुमच्याकडे R3 मध्ये या. R3 मध्ये
तुमच्याकडे सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोण आहे 1. मग करा 5 - 1 5 - 1 8 - 1 1 - 1 आणि 8 - 1 तुमच्याकडे R3 मधून काय बाहेर. मग याचं कॅल्क्युलेशन केलं बघा हे तुमच्याकडे आलं. आता लास्टचा डमी आहे. डमी म्हणजे सगळ्यात छोटी व्हॅल्यू कोण आहे R4 मधून 0 आहे. 0 असेल तर काही फरक पडतो का नाही. मग तुमच्याकडे रो रिडक्शन करून तुमच्याकडे हा आला मॅट्रिक्स. बघा जो रो रिडक्शन झालेला आहे त्याचा आता कॉलम रिडक्शन करायचं. बघा कॉलम वाईज जाऊया. कॉलम वाईज म्हणजे काही चेंज होईल का बघा. पहिल्या कॉलम मध्ये पण तुम्हाला मिनिमम 0 आहे, दुसऱ्या कॉलम मध्ये पण 0 आहे, तिसऱ्या कॉलम मध्ये पण 0 आहे. जर मिनिमम तुमच्याकडे 0 असेल तर काही फरक पडतो का नाही. का कारण कोणत्याही संख्येमधून जर 0 मायनस केला तर ऍज इट इज येतो. चला 0 असल्यामुळे डमी एलिमेंट सगळा 0 असल्यामुळे कॉलम रिडक्शन मध्ये काही चेंज होत नाही. कॉलम रिडक्शन तरी पण काय असतो फाइंड द मिनिमम एलिमेंट ऑफ ईच कॉलम अँड सबट्रॅक्ट इट फ्रॉम एव्हरी एलिमेंट ऑफ दॅट कॉलम. आता जो तुमच्याकडे कॉलम रिडक्शन करून आलेला आहे तर त्याचं आपल्याला काय करायचंय कव्हर्स ऑल झिरोज विथ द मिनिमम नंबर ऑफ लाईन. आता ऑल कॉलम्स मिनिमम 0 असल्यामुळे नो चेंज. जो रो रिडक्शन आहे तोच आपला काय राहिला आता कॉलम रिडक्शन. आता आपल्याला काय करायचं बघा की कव्हर्स 0 सगळे 0 कव्हर झाले पाहिजे मिनिमम नंबर ऑफ लाईन. आता मिनिमम नंबर ऑफ लाईन आपण 0 कसे कव्हर करतो. पहिली गोष्ट बघूया की आपल्याकडे रो मध्ये पहिल्या रो मध्ये किती झिरोज आहेत. एक 0 आहे. दुसऱ्या रो मध्ये पण किती 0 आहे. एक 0 आहे. तिसऱ्या रो मध्ये पण किती 0 आहे. एक 0 आहे. आणि चौथ्या रो मध्ये किती 0 आहे. 4 0 आहे. झालं. आता या कॉलम वाईज पहिल्या कॉलम मध्ये किती 0 आहे तुमच्याकडे 1 0 आहे. दुसऱ्या कॉलम मध्ये 2 0 आहे. तिसऱ्या कॉलम मध्ये 3 0 आहे. आणि चौथ्या कॉलम मध्ये किती 0 तुमच्याकडे 1 0 आहे. आता बघा आपल्याला 0 कव्हर करायचे तर मॅक्सिमम बघा 4 0 सगळ्यात जास्त कुठे 4 0 कोणत्याला आहे बघा इथं कव्हर झालं. त्याच्यानंतर या किती तुमच्याकडं 2 3 आहेत. 3 वाला कोणता आहे तुमच्याकडं बघा हा 4 वालाच गेला. त्याच्यानंतर 3 कुठं आहे या कॉलमला. मग 3 वाला कव्हर केलं मी. त्याच्यानंतर बघा अजून कुठं आहे 0 बघा एकच 0 राहिले हा 0. हा 0 तुम्ही कशाने कव्हर बघा याच्या रोला जर मी लाईन काढली तर 1 आहे आणि जर मी तुमच्या कॉलमला गेलो तर इथं 2 आहे. मग मॅक्सिमम कोण आहे 2 म्हणून मी ही लाईन ड्रॉ केली. मग बघा तुमच्याकडं 3 लाईनने सगळं काय झालं सगळे 0 कव्हर झाले. जेवढे आपल्याकडे 0 होते सगळे 0 किती लाईन कव्हर झाले 3 ने. पण आपल्याकडे मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 4. मग हे सोल्युशन भेटेल का आपल्याला नाही कारण मिनिमम लाईन तुमच्याकडे 3 आली आणि तुमच्याकडे मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे 4. तर तुमच्याकडे इथं ऑप्टिमल सोल्युशन भेटत नाही. मग काय भेटलं बघा इथं तुमच्याकडे मिनिमम नंबर ऑफ लाईन 3 भेटलं आणि मॅट्रिक्सची ऑर्डर 4 आहे. तर दोन्ही इक्वल नाही आलं. याचा मिनिंग काय झाला ऑप्टिमल सोल्युशन हॅज नॉट बीन रिच. म्हणजे तुम्हाला अजून ऑप्टिमल सोल्युशन भेटलेला नाही. आता ऑप्टिमल सोल्युशन नाही भेटला तर आपल्याला मॅट्रिक्स इम्प्रूव्ह करायचं आहे ऑपॉर्च्युनिटी मॅट्रिक्स. तर कसं करतो आपण बघा पहिली गोष्ट अनकव्हर एलिमेंट. बघा 2 काम करायचं आपल्याला. एक अनकव्हर एलिमेंट काढायचं आहे आणि दुसरं इंटरसेक्शन पॉईंट काढायचं आहे. बघा अनकव्हर एलिमेंट बघा अनकव्हर एंट्रीज काढायचं आहे आपल्याला. म्हणजे काय की अनकव्हर एंट्रीज मध्ये मिनिमम नंबर कोण आहे तो सबट्रॅक्ट करायचा अनकव्हर एलिमेंट मध्ये आणि ऍड करायचं इंटरसेक्शन पॉईंट मध्ये. आता पहिलं घेऊया अनकव्हर एलिमेंट कोणते कोणते आहेत. तर बघा मी रेड ब्लॅकनी तुम्हाला काय करतो अनकव्हर एलिमेंट काढतो पहिले. बघा इथं गोल करतोय मी दिस इज अनकव्हर म्हणजे झाला एका लाईनला कव्हर नाही झाला. हा पण कव्हर नाही झाला. हा पण कव्हर नाही झाला. बघा लाईननी कव्हर नाही झाला म्हणजे त्याला आपण अनकव्हर म्हणतो. अनकव्हर कव्हर नाही झाले ते. त्याच्यानंतर हा पण एलिमेंट कव्हर नाही झाला. हा पण एलिमेंट कव्हर नाही झाला. हा कव्हर झाला नाही. बघा झाला याच्यामध्ये बघा अनकव्हर एलिमेंट्स हे सगळे किती झाले तुमच्याकडे अनकव्हर एलिमेंट. अनकव्हर एंट्रीज त्याला आपण अनकव्हर एंट्रीज म्हणतो. ठीक आहे. हे सगळे कसे झाले अनकव्हर एंट्रीज. आता आपण दुसरी गोष्ट आपल्याला पाहायचं आहे अजून काय इंटरसेक्शन पॉईंट. बघा 2 लाईन कुठं कुठं टच झालेले इथं एक झालेला आहे आणि इथं एक झालेला आहे. या पॉइंटला आपण म्हणतो काय की इंटरसेक्शन पॉईंट. इंटरसेक्शन पॉईंट म्हणजे इंटरसेक्शन एंट्रीज. ओके. आता बघा इंटरसेक्शन एंट्रीज आणि अनकव्हर एंट्रीज हे 2 गोष्टी आल्या. आता बघा आपलं पहिलं काम काय आहे की मिनिमम नंबर काढायचं आपल्याला कुठून अनकव्हर एलिमेंट मधून. बघा अनकव्हर एलिमेंट मध्ये सगळ्यात मिनिमम तुम्हाला कोणती व्हॅल्यू दिसते 3. काय दिसते 3. आता काय करायचं आपल्याला सगळे अनकव्हर एलिमेंट मधून 3 मायनस करायचं. बघा सगळे अनकव्हर एलिमेंट मधून मी काय केलं -3 केलं पहिलं काम. बघा काय होतं इथं तुम्हाला इथं सांगतो की मिनिमम नंबर 3 फ्रॉम सबट्रॅक्टिंग फ्रॉम किती मिनिमम नंबर 3 अनकव्हर एंट्रीज अँड ऍड कुठं करायचं आपल्याला
इंटरसेक्शनला बघा इंटरसेक्शन पॉईंट कोणते होते तिथे ऍड करायचं 3, इथं पण ऍड केला मी 3, बाकी ऍज इट इज, बाकी मध्ये काही चेंज करायचं नाही. म्हणजे काय केलं मी अनकव्हर एलिमेंट मधून -3 केला आणि जो इंटरसेक्शन पॉईंट होता त्याच्यामध्ये ऍड केला. झालं आपल्याकडे आता न्यू मॅट्रिक्स बनेल. बघा हा आला न्यू मॅट्रिक्स. चला तर आपल्याला आता बघा झिरोच कव्हर करायचंय मिनिमम लाईननी. तर कसं करणार आपण पहिलं की तुमच्याकडे पहिल्या रो मध्ये किती झिरो आहे 1 0, दुसऱ्या रो मध्ये किती झिरो आहे 2 0, तिसऱ्या रो मध्ये किती झिरो आहे तुमच्याकडे 1च झिरो आहे आणि चौथ्या मध्ये किती तुम्हाला 2 झिरो आहे. त्याच्यानंतर या पहिल्या कॉलम मध्ये तुमच्याकडे 2 झिरो आहे, याच्या दुसऱ्या कॉलम मध्ये 1च झिरो आहे, नंतर 2 झिरो आहे आणि इथं 1च झिरो आहे. तर तुम्ही कव्हर कसं करणार आता जास्तीत जास्त झिरो कुठं आहे बघा, जास्तीत जास्त झिरो कमीत कमी लाईन मध्ये आपल्याला कव्हर करायचे. तर पहिली गोष्ट बघा 2, इथं 2 आहे, मग 2 वाले पहिला आपण कव्हर केले. ओके त्याच्यानंतर तुमच्याकडे 2 कुठं आहे इथं 2 आहे, कव्हर केले. ओके आता या तुमच्याकडे दुसरी गोष्ट काय का आता झिरो कुठं बाकी तुमच्याकडे हा एक झिरो बाकी आहे आणि हा एक झिरो बाकी. मग बघा तुम्ही या झिरोला आडवी पण लाईन मारू शकता कारण त्याच्या आडवी लाईनला पण 1च झिरो आहे, उभ्या लाईनला पण 1च झिरो आहे. तर तुम्ही आडवी लाईन मारू शकता, उभी कोणती मारा चालेल आपल्याला इथं. ओके मारले. त्याच्यानंतर बघा हा एक झिरो राहिलाय, त्याला तुम्ही आडवी लाईन मारू शकता किंवा उभी लाईन, पण इथं आडवी लाईन का नाही कारण आडव्या लाईनला फक्त 1च झिरो आहे, उभ्या लाईनला 2 झिरो म्हणून त्याची उभ्या लाईन मारली. तर नंबर ऑफ मिनिमम लाईन किती आला तुमच्याकडं 4 आल्या. बघा 4 लाईन आहे तुमच्याकडं आणि मॅट्रिक्सची ऑर्डर पण किती आहे 4. असं जर असेल तर याला ऑप्टिमल सोल्युशन भेटून जातो. तर आपण ऑप्टिमल चेक करणार आहे. तर ऑप्टिमल चेक करण्यासाठी मिनिमम नंबर ऑफ लाईन किती तुमच्याकडे 4 आलेली आहे आणि मॅट्रिक्स ऑर्डर पण किती आहे 4. तर याला किती तुमच्याकडे ऑप्टिमल सोल्युशन भेटलं. तर ऑप्टिमल सोल्युशन भेटला तर आपण कोणाला कोणतं असाइन करायचंय वर्क, तर त्यासाठी आपण काय करणार बघा लास्टचा आपला फायनल आन्सर. तर तुमच्याकडे जर आपण मिनिमम लाईन काढलेला आहे तिथं तुम्हाला बघा झिरो कुठं कुठं झिरो आहे बघा, इथं झिरो फक्त झिरो वाले टर्म्स घ्यायचे, बाकी कोणत्याच घ्यायचे नाही. जिथं जिथं झिरो आहे ते आपण इथं मांडलेलं आहे. बघा जिथं जिथं झिरो आहे तर झिरो मांडलं. आता कोणाला कोणतं द्यायचं बघा, फर्स्ट मी घेतला वर्कर ए घेतला, तर त्याला कोणतं टास्क देऊ, तर फक्त त्याला एकच टास्क आहे बघा, फर्स्ट वर्क एला एकच टास्क आहे कोणता तुमच्याकडे टास्क 2 दिला. बरं ठीक आहे, टास्क 2 च्या समोर पण कोणी नाही आणि खाली पण कोणी नाही. आता दुसरं आहे तुमच्याकडं वर्कर बी. वर्कर बी साठी 2 चॉईसेस आहे. कोणतं चॉईसेस आहे, एक टास्क फर्स्ट पण देऊ शकतो, टास्क 3 पण देऊ शकतो. जर मी टास्क फर्स्ट दिला तर टास्क जर फर्स्ट दिला मी तर त्याच्या पुढे तुम्हाला देता येणार नाही कोणताच आणि त्याच्या खाली पण कोणता देता येणार नाही. म्हणजेच काय, ज्यावेळेस आपण एक टास्क कलेक्ट करू त्यानंतर बघा एका वर्करला एकच टास्क द्यायचंय. तर एकदा जर मी वर्कर बी ला टास्क फर्स्ट दिला तर आता वर्कर बी कुणाला देता येणार नाही आणि टास्क फर्स्ट कुणाला देता येणार नाही. त्याच्यामुळे त्याच्या समोरचे पण डिलीट होतील, त्याच्या खालचे पण डिलीट होतील. त्याच्यामुळे टास्क वर्कर बी ला टास्क कोणता दिला मी, टास्क फर्स्ट. आता दुसरा वर्कर सी ला बघा, वर्कर सी ला तुम्हाला एकच टास्क उरतो कोणता, हा 3, टास्क 3. आता राहिला तुमच्याकडे डमीला तुमच्याकडे टास्क 4 द्या. तर या बघा कुणाला कोणतं दिलं, वर्कर ए ला टास्क 2 दिला, वर्कर बी ला टास्क 1 दिला, वर्कर सी ला टास्क 3 दिला आणि त्यांची कॉस्ट बघा आपल्या क्वेश्चन मध्ये वर्कर ए च टास्क 2 मध्ये व्हॅल्यू होती 2, वर्कर बी मध्ये टास्क 1 ची व्हॅल्यू होती 6 आणि वर्कर सी ची टास्क 3 मध्ये व्हॅल्यू होती 1. या टोटल जर कॅल्क्युलेशन केलं तर मिनिमल टोटल कॉस्ट इक्वल टू किती आहे तुमच्याकडे 9 आहे. अशा पद्धतीने आपल्याकडं हा अनबॅलेन्स असाइनमेंट प्रॉब्लेम संपला आहे. आता नेक्स्ट लेक्चर आहे आपल्याकडे लास्टचा रेस्ट्रिक्टेड एपी, जो की 5वा असेल तुम्हाला. त्याच्यामध्ये फक्त एकच एक्झाम्पल आहे. आता आपण पाहूया पुढच्या लेक्चर मध्ये रेस्ट्रिक्टेड एपी आणि त्याच्यानंतर आपल्याला 4था चॅप्टर चालू करायचा आहे गेम थेअरी. त्याचा आपण लेक्चर सिरीज पुढच्या लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे, थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.